हा रस्ता आहे की प्रशासनाच्या नाकर्तेपणाचं जिवंत उदाहरण? भंडाऱ्याचा पहिला अंभोरा मार्ग आज विकासाचा मार्ग नाही, तो बनलाय धोका, भीती आणि संतापाचा रस्ता. 3 वर्ष झाली, 3 वर्ष, पण रस्त्याचं काम अजूनही अर्धवट. खड्डे, उखडलेली खडी आणि निकृष्ट काम पाहून एकच प्रश्न: जनतेच्या जीवाशी खेळ कोण करताय? अंभोरा येथे नवीन पूल झालाय, वाहतूक वाढली, पण प्रशासनाची जबाबदारी वाढली का? नाही. 5 महिन्यापूर्वी टाकलेली फक्त 1.5 किलोमीटर PCC आज उखडली आहे. मग पैसे कुठे गेले? काम कुणाच्या नावावर झालं आणि जबाबदारी कोण घेणार? या रस्त्यावरून शाळकरी मुलं जातात, महिला जातात, रुग्णवाहिका धडपडत जाते आणि तरीही प्रशासन मात्र शांत. तक्रारी केल्या, निवेदन दिली, पण उत्तर शून्य. आणि म्हणूनच आता 14 ग्रामस्थांचा संयम संपलाय. 15 जानेवारी रास्ता रोको आंदोलन. रस्ता दुरुस्त केला नाही तर रस्ता अडवला जाईल, खड्डे बुजवले नाहीत तर प्रशासनाला जाब विचारला जाईल. हा इशारा नाही, हा शेवटचा इशारा आहे. आता प्रश्न एकच: हा रस्ता कधी सुरक्षित होणार? प्रशासन कधी जागवणार? हा रस्ता ठीक झाला पाहिजे का? प्रशासन जबाबदार आहे का? कमेंट करा, शेअर करा, आवाज उठवा. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, भंडारा. माझे नाव भारती धनपाल उरकुडे आहे. माझी मुलगी गांधी विद्यालय पहिला इथे शिकत आहे. तिला ट्युशनला आणि शाळेमध्ये जायला खूप त्रास होते. ती 2-3 वेळा या रोडामुळे, रोड खराब असल्यामुळे ती 2-3 वेळा पडली आणि तिला जखम सुद्धा झाली आहे. मी प्रकाश बोरकुटे, उपसरपंच ग्रामपंचायत चोवा. माझी एवढीच मागणी आहे. मागील 3 ते 4 वर्षापासून पहिला ते अंभोरा रस्ता, या रस्त्याचे काम चालू आहे. अतिशय कासव गतीने चालू आहे. या रस्त्याने शाळकरी मुले, दवाखान्यात जाणारे लोक आणि अंभोऱ्याला दर्शनाला जाणारे बरेचसे भाविक या रस्त्याने नेहमी ये जा करतात. परंतु रस्ता जागोजागी उखडलेला आहे. यामुळे लोकांना खूपच त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती झाली नाही तर आम्ही गावकऱ्यातर्फे रस्ता रोको करू